आज 19 जुलै 2026 सामाजिक कार्यकर्ता आशिया पटेल यांनी दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवरती श्री सोनम वांगचुक यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण हंगर स्ट्राईकला सपोर्ट म्हणून इथं त्यांनी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मी इथं आलेली आहे. माझं नाव ॲडव्होकेट जीनत प्रधान. मी फ्रीडम फाउंडेशन उस्मानाबाद धाराशिव या संस्थेची प्रेसिडेंट म्हणून मी इथं हजर आहे. हे जे आंदोलन सुरू आहे हे खरं तर विरोधी पक्ष करायला पाहिजे होते, कारण सरकार जेव्हा सरळ काम करत नाही तर विरोधी पक्ष जे असतात ती लोक ते सरकारला चांगलं काम, योग्य काम आणि सही काम, करेक्ट काम करण्यासाठी भाग पाडणं गरजेचं असते. पण आता आपल्या देशातील जनतेला ना सरकार साथ देते ना विरोधक साथ देतात. म्हणून स्वतः जनता आपली जिम्मेदारी स्वतः आपल्या हातात घेऊन ते रस्त्यावर उतरलेले आहे. सरकारला जाब विचारतायत आणि सरकारकडे हे मागणी करतायत की जे आमची मुलं जे आम्ही कष्टानं कमवलेले पैशानं त्यांना शिक्षण आम्ही देत असतो, शिक्षणाची फी वाढलेली आहे, शिक्षणाची पद्धत बदललेली आहे. शिक्षणामुळं विद्यार्थीच नव्हे तर पालकसुद्धा फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहे. तरीसुद्धा पालक आपले पोट कापून कापून विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करतात. आणि असं करत असताना जर हे पेपर्स लीक होत असेल, परीक्षा ट्रान्सपरन्सी नसेल, परीक्षामध्ये हेराफेरी होत असेल, पैसे घेऊन निकालांमध्ये हेराफेर होत असेल, तर मग हे पालक लोक आणि हे विद्यार्थी लोक कुणाला विचारणार, जाब कुणाला विचारायचं. म्हणून विरोधक आपले आवाज उठवत नाही आहेत. सामाजिक कार्यकर्ते, समाजाची मोठमोठे संघटना हे आवाज उठवत नाही या विषयावरती. म्हणून एक महिला, एक सिंगल मदर, 3 मुलींची आई, हाऊसवाईफ असलेली बाई स्वतः ह्या घटनेची त्याचा जो इम्पॅक्ट आहे ते समजून घेऊन ती आज आमरण उपोषणाला इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेली आहे. आणि तिला सपोर्ट करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आणि माझी संघटना फ्रीडम फाउंडेशन ह्याच्या वतीनं मी आशिया पटेल यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. एक ॲडव्होकेट असल्यामुळं मला शिक्षणाचं महत्त्व माहीत आहे, परीक्षाची महत्त्व माहीत आहे. एक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतो, एक प्रामाणिकपणाने परीक्षा देत असतं. त्यांचे जे गुण असतात, त्यांची टॅलेंट असतात, त्याला योग्य प्रमाणे असेसमेंट करून त्यांच्या गुणांना मार्क देण्याचं काम हे एक्झामिनेशन करत असतं. त्यांचं एक स्थान निर्माण करतं. त्यांची ही परीक्षा जी असते ते समाजामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये त्यांचं एक स्थान निर्माण करायचं काम करत असते. आणि अशा वेळेला जर मुलांना, विद्यार्थ्यांना जर धोका मिळत असेल, त्यांना चिटिंग होत असेल, तर मग ते आपलं भवितव्य कसं सिद्ध करणार, त्यांनी आपले टॅलेंट कसं सिद्ध करणार. मग हे असं झालं की ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही सत्यावर गेला, ज्यांच्या खांद्यावर पाय ठेवून तुम्ही त्या सत्याच्या खुर्चीवर बसला, तुम्ही त्यांचाच गळा दाबायला निघालेला आहे. कोणताही देश, कोणती देशातले सरकार हे युवा पिढीच्या ताकदीशिवाय सरकार देश चालवू शकत नाही. मग तुम्ही आपलीच ताकदीला तुम्ही कमजोर करत आहात, त्याला दाबत आहात. मग हे कसले सरकार आहे? हे आपले सरकार म्हणू शकतो का आपण? मग आज युवा पिढी, ज्याला CGIनं कॉक्रोच म्हटलेलं आहे, मी खरं तर CGI साहेबांचं धन्यवाद म्हणते की कॉक्रोच म्हटल्यानंतर आपल्या देशातले जे युवा पिढी आहे त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशातले जे मोठे लोक आहेत, जे राजकारणी लोक आहेत, जे शिकलेली लोक आहेत, ती लोक आपल्याला काय समजतात. आणि म्हणून आज कॉक्रोच पार्टी म्हणून जे आज उभारलेली आहे आपल्या देशामध्ये, ती कॉक्रोच पार्टींना जोपर्यंत त्यांचं वय खेळायचं होतं, एन्जॉयमेंट करायचं होतं, ते केलं. पण जेव्हा त्यांनी जबाबदारी घेण्यासाठी गेले, जेव्हा नोकरी घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या हातात काहीच भेटलेलं नाही. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की आज आमचं स्थान ह्या देशामध्ये कॉक्रोचपेक्षा काय वेगळं नाही आहे. म्हणून आज जे त्यांच्यामध्ये जो राग आहे, जो फ्रस्ट्रेशन आहे, ते काढण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावरती प्रत्येक तरुण रस्त्यावर आहे, भांडत आहे, लढत आहे, ओरडत आहे, मार खात आहे, उपाशी मरत आहे. आणि अशामध्ये सोनम वांगचुक साहेबसुद्धा त्यांच्या ह्या आंदोलनाला सपोर्ट करायचं म्हणून त्यांनी गेले 21 दिवस उपोषण करत आहेत. काल 18 तारखेला मात्र जबरदस्ती सरकारनं भीतीपोटी कशापोटी माहीत नाही, पण त्यांना जबरदस्ती असंविधानिक पद्धतीनं उचलून नेलेलं आहे, जे कम्प्लिटली निंदनीय आहे. कुठल्याही सरकारला हे शोभनीय नाही. कारण एक चांगला व्यक्ती, शिकलेला व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता, समाजासाठी लढणारा व्यक्ती
आपला कुठलाच हेतू न साधता, त्याची ना मुलगा आहे ना मुलगी आहे त्यामध्ये, तरी सुद्धा इतरांच्या मुलांसाठी तो आपला जीव धोक्यात घालून उपोषण करतं. देशातलं वातावरण जे ताकद आहे, जे युवा पिढी आज आपल्या भारत 2020 आपण म्हणतो, त्याचं कारणही असं होतं की आपल्या देशामध्ये यंग जनरेशनची संख्या जादा होती. तुम्ही जर ताकदच तुमची कमी करायला लागलाय, त्याला दाबा लागलाय, तर हे देशाचं खूप मोठं नुकसान आहे. आणि हे नुकसान होऊ नये म्हणून ते गेले कित्येक दिवस उपोषण करतायत. त्यांच्या जीवावर पेटलेलं असताना सुद्धा ते उपोषण मोडत नाही आहेत. उद्या 20 तारखेला त्यांनी जे रॅली काढतायत पार्लमेंटवरती, तर त्या रॅलीला ते जरी नसले तरी त्यांचे मिसेस ते लीड करतायत. तर अशाही लोकांना तुम्ही वेगवेगळी नावं देऊन त्यांना बदनाम करतायत. कॉक्रोच पार्टींना तुम्ही बदनाम करतायत. तर हे जे सरकार आहे पूर्णपणे मानसिकतेनं अपंग झालेली सरकार आहे. आंधळी बहिरी मुठी तर ऑलरेडी होती. चौथा स्तंभ जे आपण म्हणतो, स्वयंघोषित चौथा स्तंभ मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे ते तर कम्प्लिटली झोपी गेलेली आहे. ते मीडिया नसल्यासारखी आहे आपल्या देशामध्ये. फक्त ते यूट्यूबर्स आहे, सोशल मीडिया जे आहे, तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत ते लोक धाडस करतायत असलं आंदोलनं वगैरे दाखवण्यासाठी. फक्त हेच एक आंदोलन नसून देशामध्ये प्रत्येक ठिकाणी अनेक प्रकारचे आंदोलनं सुरू आहेत. आसाममध्ये आपले ते शेतकरी लोक मृत्यू काय म्हणतात त्याला, मरणास अवस्थेमध्ये आंदोलन करत आहेत पाण्यामध्ये हे करून. तर ते किती दिवस झालं शेतकरी आंदोलन करते. प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहेत. तर देशामध्ये जर अशांतता असेल, अराजकता माजत असेल आणि देशाचा तरुण जर पीडित असेल, देशाचा तरुण फ्रस्ट्रेट असेल, देशाचा तरुण कमजोर असेल, तर तो देश नक्कीच ऑक्सिजनवर आहे. आणि ते ऑक्सिजनवरून काढण्यासाठी, देशाचं हेल्थ सुधारण्यासाठी म्हणून हे जे आंदोलन सुरू आहे, हे जे आंदोलन कॉक्रोच पार्टीने सुरू केलेलं आहे ते तसंच सुरू ठेवावं. आणि आपल्या सरकारला दाखवून द्यावं की कॉक्रोच जरी असलो तरी कॉक्रोचची ताकद खूप मोठी असते. एकत्र आल्यानंतर मोठमोठे सरकार पडलेले आहेत. तर आमची ताकद कमी होणार नाही. आणि आम्ही तसल्या तरुण पिढींना, कॉक्रोच पार्टींना आम्ही सपोर्ट पूर्ण करतोय, कारण त्यांचा लढा हा योग्यसाठी आहे आणि आम्ही पूर्णपणे त्या आंदोलनाला आम्ही सपोर्ट करतो. महाराष्ट्रभरातून फक्त धाराशिव जिल्ह्यामधून पहल उचलण्यात आलेली आहे आणि एक महिला धाराशिव जिल्ह्यातून उपोषण करत आहे, जो की महाराष्ट्रभरातील हाच जिल्ह्यात हा उपोषण चालू आहे. त्याबद्दल आपण काय बोलाल, नेमकं आपल्याला काय वाटतं? खरं तर मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी धाराशिव जिल्ह्यातील एक नागरिक म्हणून आहे. आणि माझ्या ह्या जिल्ह्यातील माझ्या ह्या मुस्लिम बहीण एक पुढाकार घेतलेली आहे एक अशा आंदोलनाला, ज्या आंदोलनाला खरं तर विरोधी पक्ष हे पहिल्या दिवसापासून आंदोलन सुरू करायला पाहिजे होतं. कारण त्यांनी सुद्धा आपल्या जीवावर राज्य केलेली लोक आहेत. आज जरी विरोधक असलं तरी आधी ते सत्तेमध्ये होते. हे सगळी लोक आपल्या जीवावर राज केलेले आहेत. पण ह्या माझी ही बहीण, ही जी मुस्लिम बहीण बसलेली आहे, या बहिणीचे मी खरोखर खूप कौतुक करते. तिचं समंजसपणाचं, तिच्या ताकदीचं आणि तिच्या हुशारीचं, की तिनं योग्य वेळेला तिनं हे पाऊल उचललेलं आहे आणि आपल्या जिल्ह्याची लाज राखलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक विरोधकाचं, प्रत्येक सत्ता पक्षाचं, प्रत्येक संघटनेचं, प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचं, सगळ्यांची लाज या बहिणीनं राखलेली आहे.